नमस्कार. यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि काल मराठी भाषा गौरव दिन होता, त्यामुळे या वर्षी मला मराठीमधून हा विषय सादर करताना आनंद होतोय. मी एकदम 100% मराठीमध्ये कदाचित सांगू शकणार नाही, कारण काही काही जे वैज्ञानिक शब्द आहेत ते इंग्लिशमधून जास्त करून वापरले जातात किंवा इंग्लिशमधून ठेवलेले आहेत. पण आपण जसं युजली बोलतो तसं मी बोलीन, आणि काही प्रश्न असतील तर नंतर Q&A मध्ये किंवा माझ्याशी नंतर येऊन बोलला तरी पण मी घेऊ शकते, वेळेनुसार आपल्याला जसं जमेल. पल्सार ताऱ्यांचा विषय हा एक गहन संशोधनाचा विषय आहे. मी तो यासाठी निवडला कारण मी तो यासाठी निवडला कारण तो बऱ्याचशा संशोधकांना देखील हे समजून घेण्यामध्ये थोडं कठीण जातं की वेगवेगळे निरनिराळे शब्द आपण जे खगोलशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपल्याला आढळतात त्यांचे एकमेकांशी काय नातं आहे आणि ते कसे जुळलेले आहे. ते मागच्या वर्षीच्या सायन्स डे मधला एक स्लाइड आहे. माझ्या भावाने तेव्हा टॉक दिला होता आणि तेव्हा त्यांनी वैश्विक संग्रहालय असा त्याचा विषय होता, ज्याच्यामध्ये त्यांनी विश्वातले वेगवेगळे वस्तू आपल्याला जे दिसतात ते एक 15 ते 20 मिनिटांमध्ये सांगितले होते. त्याच्यातला संक्षिप्त तारांमधला हा एक प्रकार आहे. मागच्या टॉक मध्ये आपण पाहिलं की जसा ताऱ्यांचा मृत्यू होतो तसा व्हाईट ड्वार्फ म्हणजे श्वेतबटू, न्यूट्रॉन तारे किंवा ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवर असे 3 प्रकार आहेत. आणि त्याच्यावरती आज मी तुम्हाला दाखवू इच्छिते की फक्त जर मी न्यूट्रॉन तारा असा स्लाइड जर पकडली मागच्या टॉक मध्ये, तर त्याच्यामध्ये परत आता एक 15 ते 20 मिनिटं मी दाखवेन की अजून किती वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यातला प्रत्येक छोटा छोटा प्रकार मी सगळे स्लाइड्स वरती दाखवलेला आहे. सगळ्या डिटेल मध्ये मी एकदम जाऊ शकणार नाही कारण भरपूर माहिती आहे, पण तुम्ही मला विचारू शकता. पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेन. सुपरनोव्हा जेव्हा होतो तेव्हा एक चंद्रशेखर वस्तुमान मर्यादा म्हणून 1.4 सोलर मास म्हणजे सूर्याचं जे वस्तुमान आहे त्याच्या तितक्या पटीनं ते जर ओलांडलं गेलं तर त्याच्यानंतर न्यूट्रॉन तारा चा जन्म होतो. तुम्हाला त्याच्या साईजचा अंदाजा द्यायचा असेल तर साधारण इथे कसं दाखवलेलं आहे. अजून एक म्हणजे न्यूट्रॉन तारा. आता मगाशी कोणीतरी विचारलं की त्यांचं कसं त्यांच्यातनं आपल्याला प्रकाश येतो, तर ते दीपगृहामध्ये जसे प्रकाशाची किरणं फिरतात त्या न्यूट्रॉन ताराच्या स्वतःच्या फिरण्यामुळे, तसे आपल्याला ते दिसतात. मागच्या टॉक मध्ये व्हेरिएबल स्टार्स होते जे स्वतः व्हेरी करायचे, ते व्हेरी करत नाहीये, फक्त ते फिरतायत आकाशामध्ये. खगोलशास्त्रांना आकाशामध्ये ते असे दिसताना तो आपल्याला वाटू शकतं की तो ताऱ्यामध्ये स्वतःमध्ये काहीतरी बदल होतोय, पण तसं नसून तारा तसाच आहे, फक्त त्याची प्रकाशाची किरणं त्याच्या बरोबर फिरत असल्यामुळे ते आपल्याला अशा प्रकारे आधी तेजस्वी आणि मग अस्पष्ट होताना दिसतात. त्याच्यातला सर्वात सोपं भाग म्हणजे जर तो पल्सार तारा एकटा असेल तर आपल्याला ते असे काही आकाशामध्ये दिसतात. पण आणि समजून त्याचं घ्यायचं असेल जास्त तर मग त्यांचा जे फिरण्याचा जो प्रकार आहे त्यांच्या विशिष्ट फिरण्याच्या प्रकारामुळे ते आपल्याला त्याचे एक सेपरेट प्रकार त्यांनी बनवलेला आहे पल्सार ताऱ्यांचा. हे अजून काही चित्र आहेत. एक उदाहरण क्रॅब पल्सारचं आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो क्षकिरणांमध्ये आपल्याला पल्सार म्हणून दिसतो, पण याचा अर्थ हे नाही की तो दुसऱ्या प्रकारचा प्रकाश देत नाही. तुम्ही हे देखील बघू शकता की जास्त संशोधनाबरोबर आपली माहिती कशी वाढत गेलेली आहे. जर वरच्या चित्रामध्ये पाहिलं तर आधी आपल्याला तो असा काही दिसायचा आणि आज असा काही दिसतो. जेव्हा हे तारे
जेव्हा त्यांचा नवीन जन्म झालेला असतो तेव्हा ते क्ष किरणांमध्ये पळसार म्हणून आपल्याला दिसतात, पण ते जसं त्यांचं वय वाढतं तसं आपण ते थकतात असं म्हणू शकतो. त्यांचे क्ष किरण कमी कमी होऊन ते रेडिओ लहरी मध्ये त्यांचं उत्सर्जन होतं, त्याच्यामुळे आपल्याला ते रेडिओ पल्सार म्हणून दिसतात. याच्यासाठी एक नोबेल प्राइज दिलं गेलं होतं आणि ते जे नोबेल प्राइज विनर आहे त्यांनी इथे एक झाडाजवळ त्यांचं नाव पण तिथे आहे, ते येऊन गेले होते आयुष्याला. तर तुम्ही कॅम्पसमध्ये जेव्हा फिराल तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या जागी असे दिसतील, तर ज्या ज्या त्याच्यातल्या शास्त्रज्ञांनी पल्सार या विषयाचा अभ्यास केला होता त्यांचं मी स्लाइडवरती दाखवलेलं आहे. मगाशी अजूनही कोणीतरी विचारलं की जेव्हा ते अजून थकतात तेव्हा काय होतं, मग त्यांच्यातलं जे प्रकाशाचं उत्सर्जन आहे ते पूर्णपणे थांबून जातं आणि त्याला आपण मग पल्सार ताऱ्यांचे स्मशान असे म्हणतो. आपल्याला ते दिसणं बंद होतं. अजून शोधाची माहिती आहे त्यांची. जॉसलिन बेल म्हणून ज्या होत्या आहेत अजूनही, त्यांनी हा शोध लावला होता आणि त्या देखील आयुष्याला येऊन गेल्या होत्या. त्यांना रिसेंटली पण एक ब्रेक थ्रू पुरस्कार मिळाल्याचं कदाचित माहितीही असेल. या पल्सार्सचा शोध लावताना ज्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला जात होता आणि आज ज्या पद्धतीने अभ्यास केला जातोय ते खूप पुढे आलेलं आहे. आता जागतिक पातळीवरती एकत्रित पद्धतीने यांचा अभ्यास केला जातो आणि मागे जे दिसतंय ते आपल्या आकाशगंगेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे पल्सार्स पसरलेले आहेत त्या सगळ्यांचा वापर करून परत गुरुत्वीय आकर्षणासाठी एक लॅबोरेटरी म्हणून त्यांचा वापर केला जातो. जे दाखवलं त्याच्यावरती फक्त फोकस करा मधल्या चौकोनामध्ये. क्ष किरणांमध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर आतापर्यंत मी जे दाखवलं तर जमिनीवरचे निरीक्षण होते, जमिनीवरच्या दुर्बिणीतून केलेली, पण क्ष किरण हे जमिनीपर्यंत येत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला अवकाशातल्या दुर्बिणी वापराव्या लागतात. तो होता एक प्रकार. पण एक दुसऱ्या प्रकारचे पल्सार देखील आहेत. जर ते पल्सार स्मशानामध्ये गेले तर नुसतं सुपरनोव्हा मध्ये जे पल्सार तयार झाले तर ते नव्हे, तर सपोज ते दुसऱ्या प्रकारे संक्षिप्त बायनरी ज्याला आपण म्हणतो त्यांच्याबरोबर जर दुसरा जोडीदार असेल तर त्यांच्याकडनं द्रव्य शोषून ते पुनर्जीवित होऊ शकतात परत. आणि तसे देखील भरपूर पल्सार आपल्याला आकाशगंगेमध्ये बघायला मिळतात आणि तो देखील एक खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. आणि माझी अख्खी पीएचडी फक्त त्या प्रकारच्या पल्सार ताऱ्यांवरती झाली. म्हणजे तुम्हाला थोडासा अंदाज येऊ शकतो की जर तुम्ही त्याच्या खोलात जायचं म्हटलं तर केवढं ज्ञान अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला परत वेगवेगळे प्रकार आहेत ते मी इथे दाखवलेले आहेत, पण मी प्रत्येक खोलामध्ये जाणार नाही, पण तुम्ही मला विचारू शकता नंतर. हे परत आपल्याला आधीचे जसे पल्सार तारे दिसत होते तसेच परत हे दिसतात आपल्याला आकाशामध्ये, पण ते जोडीदाराबरोबर असतात आणि ते त्याच्याकडनं द्रव्य शोषून घेऊन पुनर्जीवित झालेले पल्सार तारे असतात. त्याच्यामध्ये दोन जे प्रमुख प्रकार आहेत ते म्हणजे जर तो जोडीदार हलका असेल किंवा जड असेल तर त्याचे परत वेगवेगळे अभ्यास केले जातात. माझा जड क्ष किरणाचे बायनरी ताऱ्यांवर होता. जे मी डावीकडे दाखवलेले आहे ते ॲस्ट्रोसॅट म्हणून जे भारतीय आपण म्हणू शकतो त्याच्यानी निरीक्षण घेऊन जे इथे शास्त्रज्ञ काम करतात त्याच्यामध्ये आपण परत बघू शकतो की ते पल्सारचे ठोके आपल्याला कसे दिसतात. हे माझ्या कामातून मी काढलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं तुम्हाला जास्त खोल अंदाजा येऊ शकेल की याच्यावरती काम कसं केलं जातं. आणि तो जोडीदाराबरोबर असल्यामुळे इथे परत आपल्याला दिसतं की जर मागचा ग्राफ बघितला तर तो थोडेसे त्याचे जे क्ष किरण येतात ते आधी तीव्र होतात आणि मग परत विरळ होतात.
एक तिसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये तो जोडीदार बीई तारा म्हणून असू शकतो. त्याच्यातनं ट्रान्झिएंट इंटरमिटंट पल्सार अशा एका प्रकाराचा जन्म होतो. इंटरमिटंट म्हणजे थोडा काळ त्याचं आपल्याला किरण दिसतात आणि मग थोड्या वेळाने ते जातात, परत सुरू होतात, परत थांबतात. आणि असाच प्रकार आपल्याला मी जसा आधीचा प्रकार एक सांगितला रेडिओ पल्सार तारे, त्यांच्यामध्ये जर दिसला तर त्यांना नलिंग पल्सार असे म्हणतात. या प्रत्येकावरती वेगळा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळे शास्त्रज्ञ उपलब्ध असतात आणि जागतिक पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये तसंही या प्रत्येकावरती सतत अभ्यास सुरू असतो. यांचे अजून अवतार आपल्याला तेव्हा दिसतात जेव्हा ज्या पद्धतीने ते द्रव्य शोषून घेतात त्याच्यामध्ये थोडेसे बदल होतात. त्याच्यामुळे अजून वेगवेगळ्या पल्सार ताऱ्यांचे आपल्याला दृश्य बघायला मिळतं. एक म्हणजे क्ष किरणांचे बर्स्टर तारे. जर छोटे छोटे स्फोट झाले काही न्यूट्रॉन ताऱ्यावरती द्रव्य पडून तर ते आपल्याला फ्लॅशेस म्हणून दिसतात. ट्रान्झिएंट आपण ज्याला म्हणतो तसे देखील, आणि याचा परत वेगळा अभ्यास केला जातो की याच्यासाठी काय जबाबदार असेल. रॅपिड रिपीटर्स म्हणून असतात, ते देखील बघितले जातात. तेच आणि क्ष किरणांपुरतं सीमित न राहून आपल्याला हेच गॅमा रे मध्ये देखील कधी कधी त्यांना बघायला मिळतं. जेव्हा हे द्रव्य ते शोषून घेतात त्याच्याबरोबर त्यांची गती परत वाढते आणि एका विशिष्ट कालानंतर ते आपल्याला मिली सेकंद पल्सार म्हणून दिसतात. मिली सेकंद पल्सार मध्ये एक विशिष्ट प्रकार म्हणजे ट्रान्झिशनल पल्सार तारे असं म्हणतात, ज्याच्यामध्ये थोडा काळ क्ष किरणांमध्ये त्यांचे ठोके दिसतात, मग ते थांबतात, ते रेडिओला जातात, रेडिओमध्ये उत्सर्जन सुरू होतं आणि मग रेडिओचं थांबतं आणि मग परत क्ष किरणांमध्ये ते आपल्याला दिसू देतात. त्यामध्ये जर प्रकाश आपल्या म्हणजे पृथ्वीच्या दिशेने येत असेल तर आपल्याला ते पल्सार म्हणून दिसतात. पण त्याच प्रकारे जर या मिली सेकंद पल्सारांचे प्रकाश त्यांच्या जोडीदाराकडे परत जात असेल तर ते इतकं तीव्र असतं की तो जोडीदार त्याचे बाष्पीकरण सुरू होते आणि मग तो देखील नष्ट व्हायला सुरू होतो. तर या विशिष्ट प्रकारच्या पल्सारला ब्लॅक विडो किंवा रेडबॅक पल्सार तारे असे म्हटले आहेत. आणि या नावाने एक स्पायडर्सचं स्पेशी पण आहे जे तसेच गुण दाखवतात, त्याच्यामुळे त्यांना एक वेगळं प्रकार म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे. आता हे पल्सार तारे जेव्हा आता त्याचा दुसरा जोडीदार देखील जेव्हा नष्ट होतो तेव्हा आपल्याला ते दुहेरी पल्सार म्हणून दिसू देतात. त्याच्यातला एक मिली सेकंद पल्सार असतो आणि दुसरा हळू फिरणारा पल्सार असतो. यांच्या शोधाला परत एक वेगळं नोबेल प्राइज देण्यात आलं होतं आणि आपल्या भारतीय योगदानाला देखील आता फार हल्लीच त्याला देखील ऍक्सेप्टन्स मिळालेला आहे आणि त्याला पुरस्कृत केलं गेलं होतं. अजून माहिती तुम्ही मला विचारू शकता. असं आणि दोन सापडायला पाहिजे असं नाही, एक तिसरा पल्सार देखील आजूबाजूला असू शकतो, त्यांच्या भोवती फिरणारे ग्रह असू शकतात, अजून त्यांचा अभ्यास होऊ शकतो पुढे. आणि जसे हे देखील थकतात तसे ते बायनरी मिली सेकंद रेडिओ पल्सार म्हणून दिसू शकतात. मगाशी कोणीतरी किलोनोवा असं विचारलं होतं मला. जसं आता हे दोन बायनरी मिली सेकंद पल्सार आहेत ते जेव्हा एकामेकांवरती फिरतात तसे त्याच्यातनं गुरुत्वीय लहरी आपल्याला त्यांचे निरीक्षण होऊ शकतात. पण तसे जे जेव्हा एकामेकांना मिळतात परत त्यांचं गुरुत्वीय लहरींमधनं एनर्जी लॉस होऊन ते एकत्र येतात ते आणि त्याच्यानंतर आपल्याला किलोनोवा म्हणून एक बघायला मिळतो. तो एक विशिष्ट प्रकारचा नोवा आहे. किलो म्हणजे त्याच्यातनं किती ऊर्जा उत्पन्न होतीये त्याचं माप आहे ते. आणि त्याच्यानंतर परत एकटा न्यूट्रॉन स्टार किंवा कृष्णविवर असं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला एक एकटा न्यूट्रॉन स्टार दिसतो परत आपल्याला त्याच्या गुणांवरनं बघावं लागतं की तो नुसताच तारा नष्ट झाल्यामुळे एकटा आहे का परत 2-3 तारे मिळून तो खूप वेळानंतर बनलेला आहे.
न्यूट्रॉन ताऱ्याच्या जागी न्यूट्रॉन ताऱ्याचा स्वतःचा एक प्रकार आहे, तो म्हणजे मॅग्नेटार तारा. जर त्यांची चुंबकीय शक्ती खूप जास्त असेल अधिक पटीनं, तर मग त्याला मॅग्नेटार तारा असं म्हणतात. आणि जसं न्यूट्रॉन तारा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वेगवेगळे पल्सार तारे दाखवतो, तसं मॅग्नेटार तारा देखील अजून वेगवेगळे प्रकार आपल्या समोर मांडतो. मॅग्नेटार ताऱ्यांवरती भूकंप जेव्हा होतात त्याच्यातनं बरीचशी ऊर्जा उत्पन्न होते आणि त्याच्यातनं आपल्याला फ्लेअर्स, ग्लिचेस असे बघायला मिळतात. तसेच सॉफ्ट गॅमा किरणांचे रिपीटर तारे आणि अनॉमलस एक्सरे पल्सार म्हणूनही एक प्रकार आहे. हे परत संशोधनाचे वेगवेगळे विषय आहेत ज्याच्यामध्ये खूप खोल अभ्यास अजून केला जातो. आणि जर अभ्यास करायला गेलं तर सगळे असे वेगवेगळे प्रकार आढळतात, पण ते एकमेकांशी कसे जुडलेले आहेत याचा बराचसा पटकन अंदाजा येत नाही आणि मग ते गोंधळायला होतं थोडंसं. त्याच्यामुळे मी हे आज एकत्रित पद्धतीने प्रदर्शित करायचा प्रयत्न केला. न्यूट्रॉन स्टारच्या ऐवजी असेच अभ्यास जर न्यूट्रॉन स्टारच्या जागी व्हाईट ड्वार्फ किंवा कृष्णविवर असेल तर तेही होतात आणि बऱ्याच वेळेला मग ते कन्फ्यूज केले जातात. आता ते पल्सार तारे नव्हे तर अशाच प्रकारे ते आपल्याला अजून वेगवेगळे प्रकारचे वस्तू आपल्याला त्याच्यातनं बघायला मिळतात, ज्यांचे अजून वेगवेगळ्या पद्धतींचे निरीक्षण करण्याची आवश्यकता असते. जर न्यूट्रॉन ताऱ्याच्या जागी श्वेतपटू असेल तर त्याच्यातनं आपल्याला जे जोडीदाराकडनं द्रव्य शोषून घेतल्यानंतर जे मिळतं त्याला आपण कॅटाक्लिझमिक व्हेरिएबल्स असे म्हणतो. त्याच्यामध्ये ध्रुवीय, मध्यवर्ती ध्रुवीय असे परत वेगवेगळे प्रकार आहेत ज्यांचा वेगळा अभ्यास होतो. नोवे हा प्रकार इथे बघायला मिळतो, ज्याच्यामध्ये परत किती ऊर्जा उत्पन्न होतीये आणि ती कशी होतीये या वेगवेगळ्या प्रकारातनं श्वेत नोव्हा, सामान्य नोव्हा आणि ज्याला ड्वार्फ नोव्हा, क्लासिकल नोव्हा, रिकरंट नोव्हा असे शब्द आढळतात. सुपरसॉफ्ट एक्सरे सोर्सेस म्हणून एक वेगळा प्रकार आहे, तो पण फार पॉप्युलर प्रकार आहे, जो लोक स्टडी करतात आणि त्यांचं परत श्वेतपटूंशीच रिलेशन आहे. बरेचसे एक्स्ट्रीम फिजिक्स वाले जे आपले फेनॉमेना दिसतात ते या संक्षिप्त ताऱ्यांशी जुडलेले असतात, कारण ते संक्षिप्त असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे निरीक्षण जेव्हा आपण करतो तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसून येतात. पण याचा अर्थ हे नाही की ते खरंच वेगवेगळे आहेत, ते तारे तेच आहेत पण वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये ते आपल्याला वेगवेगळे दिसून येतात. आणि हे शेवटचं चित्र, जर श्वेतपटूंच्या जागी कृष्णविवर असतील तर त्यांना परत वेगळा अभ्यास त्यांचा केला जातो. माझ्याबरोबर एक दुसरा PhD स्टुडंट होता, त्याचा पूर्ण PhD ह्या कृष्णविवर असलेले क्ष किरणांचे बायनरी तारे ह्याच्यावरती होती. आणि तो एकटा नाही, अजून वेगवेगळे असतात, तो ह्यांच्यावर सतत संशोधन होत असतं. आणि आपण जे करतो ते आम्ही ॲस्ट्रोसॅट वापरून करायचा प्रयत्न केला होता, पण ॲस्ट्रोसॅट एकच दुर्बीण नाहीये परत, त्याच्यामुळे लोक अजून त्याच्यामध्ये खोल जाण्याचा प्रयत्न करतात. आणि असेच कृष्णविवर असलेले परत थोडेसे सारखी निरीक्षण दाखवणारे पण ते पल्सार नव्हे परत, तर तसे मायक्रो क्वेझार आणि अल्ट्रासॉफ्ट एजियन तारे, म्हणजे मगाशी मी दाखवलं ते सुपरसॉफ्ट होते, हे अल्ट्रासॉफ्ट. त्याच्यामुळे ते खूप गोंधळायला होतं की हे काय वाचतोय आपण किंवा हे काय आणि यांच्यात फरक काय नक्की. पण मी आता सादर करण्याचा प्रयत्न केला की हे कसे वेगवेगळे आहेत एकापासून. कृष्णविवर असेल तर ते फिरून आपल्याला ठोके म्हणून त्यांचं निरीक्षण होत नाही, ते स्थिर राहतात आकाशामध्ये. त्याच्यामुळे इथे मी संपवते. तुम्हाला कुठलं बघायचं असेल तर मग मी दाखवू शकते, किंवा कुठले प्रश्न असेल तर आता मला विचारू शकता, कारण मागच्या टॉकमध्ये भरपूर यांच्याबद्दल प्रश्न येत होते. थँक्यू परिसी, खूप इलिस्ट्रेटिव्ह आणि माहितीपूर्ण टॉक होता. कोणाला प्रश्न असतील तर हात वरती करा, मी माईक तुमच्याकडे घेऊन येतो. सो तुम्ही इंग्लिश, मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रश्न विचारू शकता. येस.
तुम्ही सिंग्युलॅरिटी बद्दल थोडं सांगाल का, काय असतं? सिंग्युलॅरिटी हे कृष्णविवरांशी जोडलेलं आहे. जेव्हा एखादा ताराचा मृत्यू होतो तेव्हा ते सगळं द्रव्य एका जागी शोषलं जातं, आतमध्ये पडतं ते सगळं गुरुत्वीय आकर्षणामुळे. त्याच्यामुळे ते जेव्हा आतमध्ये पडतं, पण त्याचं जे वस्तुमान इतकं असेल की ते पडतच राहतं. त्याला इन्फायनाईट कोलाप्स असं इंग्रजीमधनं म्हणतात. पण त्याला थांबवायला कुठली प्रक्रियाच राहत नाही की ते आतमधून पडण्यापासून ज्याला ते थांबेल. बाकीच्या तारांमध्ये जेव्हा ते आत पडायला लागतं तेव्हा ऊर्जेचं उत्पन्न झाल्यामुळे ते थोडंसं बाहेर थांबतं. म्हणजे एकदम आत पडत राहत गेलं असं होत नाही, कारण आता बाहेर ऊर्जा येते त्याच्यातनं, तर मग ते थोडंसं थांबवण्याचं काम करतं. पण जर खूप 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 वस्तुमान असेल तर मग त्याला थांबवण्याची कुठलीही प्रक्रिया उडत नाही आणि त्याच्यामुळे ते आतमध्ये पडतच जातं आणि ते एका पॉइंट पर्यंत पडत राहतं. बेसिकली त्याला एक साईज असण्यासाठी किंवा एक शेप असण्यासाठी जर थोडंसं ज्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो तर ते येतच नाही शेवटपर्यंत. त्याच्यामध्ये एका पॉइंट पर्यंत पडत राहतं. मग त्याला आपण एक असं वस्तू म्हणतो ज्याचं वस्तुमानही खूप आहे आणि साईज ऑलमोस्ट शून्य. त्याच्यामुळे ती तशी जी वस्तू तयार होते तर त्याला सिंग्युलॅरिटी असं नाव दिलं गेलेलं आहे, कारण त्याचे विशिष्ट हे दिसणार आपल्याला परत वेगळ्या प्रकारची वस्तू होती त्याच्यामध्ये. आणि ते ब्लॅक होल म्हणजे तो जो ब्लॅक पार्ट असतो काळा कृष्णविवरात, त्याच्यातनं आपल्याला काही दिसत नाही. त्याच्यातनं कुठला प्रकाश येत नसल्यामुळे आपल्याला तो पूर्ण भाग काळा दिसतो. पण सिंग्युलॅरिटी ही त्याच्या एकदम मध्ये असते आणि ती पूर्ण नसते. सिंग्युलॅरिटी हा फक्त एक विशिष्ट पॉइंट आहे जो त्याच्या सेंटरला असतो आणि मग त्या सिंग्युलॅरिटीच्या अवतीभोवतीचा जो कुठला भाग आपल्याला दिसत नाही त्या अख्ख्या भागाला आपण कृष्णविवर असं म्हणतो. ब्लॅक होलच्या मध्ये जी लाईन असते ती काय असतं? ब्लॅक होलच्या मध्ये आपल्याला काही दिसतच नाही ना. त्याच्या आजूबाजूला आहे का कुठे? मध्ये म्हणजे ती अशी ती त्याच्या आत नसते, ती त्याच्या बाहेर असते. आणि हे जसं आता इथे बघू शकतो, हा ब्लॅक होल नाही कारण इथे न्यूट्रॉन ताऱ्याचं दाखवत होते, पण आजूबाजूला एक ती चकती तयार झाली आहे. जसं तो द्रव्य ओढून घेतो तसं त्याच्या भोवती ते द्रव्य फिरायला लागतं आणि त्याची एक बारीक चकती अशी तयार होते. त्याच्यामुळे ती आपण जेव्हा कुठली कृष्णविवर बघितलं तर तो कुठलंही द्रव्य ओढून घेत असेल तर त्याच्या भोवती जेव्हा ती चकती तयार होते त्याच्या सेंटर मध्य भागातनं आपल्याला ती आपण कडेनं बघत असल्यामुळे ती लाईन म्हणून दिसते, पण ती चकती असते. म्हणजे कुठल्याही चकतीला तुझं कडेनं पाहिलं तर ती कशी दिसेल तसं. आणि ब्लॅक होलचं असं एक वैशिष्ट्य आहे की ते प्रकाशाला त्याच्या स्वतःच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे रिडायरेक्ट किंवा बेंड करू शकतात बेसिकली. म्हणजे इथे सपोज प्रकाश चालला असेल पण तो कृष्णविवराच्या जवळ चालला असेल तर मग त्याची दिशा बदलू शकते. सो बऱ्याच वेळेला अजूनही तुला दिसेल की असं कडेनं पण एक गोल येतो तर ते मागची जो चकतीचा भाग असतो त्याचा प्रकाश आपल्यापाशी जेव्हा थोडासा येत असतो तर तो ब्लॉक होण्याऐवजी तो पूर्ण त्याची दिशा बदलते आणि आपल्याला दिसताना तो मागणं एक सर्कल दिसतो आणि समोरच्या चकतीचा भाग लाईन म्हणून दिसतो, पण तो त्याच्या आत नसतो. हॅलो, खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगता मॅडम, थँक्यू. मला हे विचारायचं आहे की समोर फ्युचरमध्ये आयुकाचं काय लक्ष आहे आणि पृथ्वीवरील लोकांना त्याचं काय बेनिफिट देण्याचा काही उद्देश आहे? तर पहिले मध्ये मी जेव्हा म्हणजे आधी मी देखील तुमच्यासारख्या वस्तूंमध्ये बघितलेलं आणि जेव्हा मी स्टुडंट म्हणून इथे आले त्याच्यानंतर मला अजून जास्त कळायला लागलं की काय काय प्रकारे इथे वेगवेगळं. तर प्रत्येक वस्तूंवरती वेगवेगळ्या शास्त्रज्ञ असतात. आता मगाच्याच विषयावरती तुम्ही व्हेरिएबल स्टार्सवर काम केलं होतं आणि कोणीतरी पल्सांबद्दल वगैरे म्हणजे विचारायला लागलं होतं, तर तेव्हा ती म्हणली हा एक्सपर्ट आहे तो एक्सपर्ट आहे. कारण प्रत्येकाचे खूप वेगळे विषय असतात आणि त्या प्रत्येक विषयावरती संशोधन करण्यासाठी तुम्हाला एक डेडिकेटेड शास्त्रज्ञ लागतं त्याच्यावरती, तरी देखील ते खूप होऊन जातं. म्हणजे बऱ्याच जणांचं अख्खं आयुष्य ते एकाच प्रकारावरती काढतात, नुसते पीएचडीचा विषय असा नाही. तर जसं आणि तुम्ही थोडंसं त्याच्यावरती अभ्यास केला की अजून पुढे काय होऊ शकतं हे देखील सुचायला लागतं, त्याच्यामुळे ते पुढे जायला लागतं. आता आयुका म्हटलं तर प्रत्येक शास्त्रज्ञांचा जो वेगळा फील्ड आहे त्याच्यामध्ये भरपूर काय काय होतं. त्याच्यासाठी अख्ख्या सायन्स डेवर ते वेगवेगळ्या प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न करतात की आता काय काम चाललंय, आधी काय होतंय.
आणि त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे स्टडी बघायला मिळतात. आत्ता मला जे सर्वात मेन दिसतं ते म्हणजे की भरपूर दुर्बिणी जे आधी टेक्नॉलॉजिकली थोडेसे कमी ऍडव्हान्स होते ते आता खूप ऍडव्हान्स झाले असल्यामुळे भरपूर नवनवीन प्रकारचा अभ्यास आता होऊ शकतो. असं आम्ही मगाशी ॲस्ट्रोसॅटनी म्हटलं, पण आता एक्सपोसॅट लॉन्च झालाय तर आता बरेच जण ते एक्सपोसॅट वापरून काहीतरी करायला सांगतात. किंवा आता JWST लॉन्च झालं तर त्याच्यावरती आता बरेच जण सांगतात की आपण JWST वापरून निरीक्षण वापरून काय करू शकतो. तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त शास्त्रज्ञांची गरज असते. परत तिथे प्रत्येक फील्डमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम करू शकते. पण ते मी आत्ता इतकं सविस्तर यासाठी नाही सांगू शकणार कारण ते खरंच खूप आहे, मला थोडंसं नंतर कळलं. आणि म्हणून तुम्ही जर पूर्ण इथे फिरला होता तर तुम्हाला तरच त्याची थोडीशी कल्पना घेऊ शकेल. आणि म्हणून आम्ही या टॉक्सचा विषय देखील वेगवेगळा ठेवायचा प्रयत्न केला, म्हणजे प्रत्येकाचं काम नक्की काय आहे असं सगळं एकत्रित स्वरूपाने तुम्हाला थोडं बघायला लागेल. आणि पुढे देखील त्याचे अजून टेक्नॉलॉजी जशी ऍडव्हान्स होईल तसं अजून जास्त. आता लायगो येतोच आहे, पण आता शास्त्रज्ञांच्या मीटिंग ह्याच्यावरती सुरू आहेत की लायगो तर होईल, पण लायगोच्या पुढे आता आपण सपोज अवकाशामध्ये गुरुत्वीय लहरींचं दुर्बीण टाकायची असेल तर आता ते खूप आधीपासून सुरू करायला लागते ती तयारी. मॅडम, हा सायन्स देखील ऍक्च्युली त्याच्यातलाच एक भाग आहे की त्यानिमित्त निदान लोकांना कळतं की काय काम चालतं. मॅडम, ध्रुव तारा स्थिर काय आहे? हा, ध्रुव तारा स्थिर काय आहे? पोलर स्टार एक तर आहे तुमच्याच असे कुठले म्हणजे एक जे आपल्याला नॉन स्टार आहे आणि तो विषय यांचा खूपच वेगळा आहे आणि तो स्थिर नाहीये. तो आपल्याला स्थिर आहे असं जाणवतं. तो फिरतोय आणि आपणही पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य आपल्या आकाशगंगेच्या भोवती फिरतो आहे, आकाशगंगा सुद्धा फिरते आहे. तर आपल्याला फिरण्याचा जो आपली जी ट्रॅजेक्टरी आहे म्हणून आपली जी परिक्रमा आहे तसाच ध्रुवताऱ्याची साधारणपणे आहे. अगदी एक्झॅक्टली तशी नाही आहे, पण आता आपण त्याला जास्त हलताना बघत नाही कारण की तो आपल्याला तिथेच दिसतो. तो आपल्यापासून खूप दूर आहे आणि हा विषय नाही. हा नाही, पण ते आम्ही थोडं सांगू शकते. एक तर आपल्याला साधारण जे कुठे तारे दिसतात त्याच्यामधले अर्धे तारे तरी एक बायनरी म्हणजे दुहेरी असल्यासारखे असतात. ते एका दुसऱ्या ताराभोवती गुरुत्वीय आकर्षणाने बांधलेले असतात आणि त्याच्यामुळे ते सतत चालू असतात तर आपल्याला दिसताना स्थिर दिसतात. त्याच्यातले 10% परत श्वेतवटू आहे. त्याच्यामुळे कुठलं म्हणजे असे फार कमी स्टार असतात जे खरंच असं पूर्णपणे स्टेशनरी. आणि मला जे थोडंसं आठवत आहे, हा माझा विषय नाही आहे पण तरी मला जे थोडं आठवत आहे माझ्या अभ्यासाने की ऍक्च्युली ध्रुव तारा हा 5 स्टार सिस्टम आहे. 5 स्टार त्याचे एकामेकांबरोबर गुरुत्वीय बांधलेले. हॅलो मॅडम, न्यूट्रॉन 2 प्रश्न आहेत. न्यूट्रॉन ताऱ्यांसारखेच क्वार्क स्टार्स असू शकतात का? हो, आणि दुसरा प्रश्न असा आहे की न्यूट्रॉन ताऱ्यांच्या केंद्रामध्ये अत्यंतिक प्रेशर असतं त्यामुळे स्ट्रेंजलेटची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे कशाची? स्ट्रेंज मॅटरची निर्मिती होऊ शकते. स्ट्रेंज मॅटर. ओके, तर या दोन्ही गोष्टींवरती माझा भाऊ संशोधन करतो. मी जे माझ्याशी दाखवलं आणि पण हेच प्रश्न आहेत ते त्याच्यात थिसिस प्रपोजल मध्ये होते बेसिकली की न्यूट्रॉन्स त्याला आपण न्यूट्रॉन्स आहेत पण न्यूट्रॉन नच असण्याची गरज नाही. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही क्वार्क सांगितलं तसंच स्ट्रेंज मॅटर असेल तर स्ट्रेंज स्टार. मी इथे जे कव्हर करणं टाळलं कारण मला खूप कन्फ्युज करायचं नव्हतं. पण डार्क स्टार्स म्हणून हे असतात की जर आतमध्ये डार्क मॅटर आलं तर काय. त्याच्यानंतर हायड्रॉन्स, लेप्टॉन्स असे भरपूर प्रकारचे. आणि न्यूट्रॉन स्टार मध्ये जे आपल्याला द्रव्य दिसतं आपण ज्याला आपण सॉलिड लिक्विड गॅस असं जे म्हणतो त्या व्यतिरिक्त प्लाझ्मा पण असतो. पण न्यूट्रॉन स्टारच्या आतमध्ये परत वेगवेगळे मॅटर ऑफ स्टेट्स आपल्याला दिसतात की त्याच्यामध्ये त्याला न्यूक्लिअर पास्ता असे म्हणतात आणि त्याचे परत वेगवेगळे प्रकार आहेत. आणि जसं आपण खोल जातो आणि म्हणूनच आम्हाला हा विषय खूप आवडतो पण त्याच्यामध्ये खूप खूप खोलामध्ये जाता येतं आणि सगळं काही पॉसिबल आहे. म्हणजे असं कुठलाही विषय सुटला असं होत नाही, सगळं सापडतं त्या न्यूट्रॉन स्टार मध्ये. सो हा जो पहिला वाला पार्ट आहे ज्याच्यामुळे मी तो मधला डायग्राम पण दाखवली. मी उजवीकडे जे पल्सार तारे आहेत त्यांच्याबद्दल बरंच काही कव्हर करण्याचा प्रयत्न केला माझ्या PhD मध्ये. आणि माझा भाऊ जो आहे त्यांनी न्यूट्रॉन स्टार वरती बरंच काही आता त्याच्यामध्ये जे आतल्या भागामध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन पॉसिबिलिटी तुम्ही म्हटलं ते तो करतोय. तर त्याची होण्यात आहे PhD. तो
तर तुला उत्तर द्यायचं असं तर देऊ शकतो. हॅलो. तर न्यूट्रॉन्स हा खूप कॉम्पॅक्ट आहे आणि त्याच्यातलं आतलं वस्तुमान जरी तेवढंच असलं, कॉम्पॅक्ट असल्यामुळे त्याची जी डेन्सिटी आहे खूप त्याच्या मध्यभागात जी आहे ती खूप जास्त वाटते. तर असा हायपोथेसिस आहे की आपल्याला अजून तिथे काय आहे ते आपल्याला अजून माहीत नाही. तर त्याच्याची एक जे असू शकतं ते म्हणजे क्वार्क स्टार. जर ती डेन्सिटी एका लिमिटवर जास्त जर झाली तर न्यूट्रॉन्सच्या आत न्यूट्रॉन्स जे आहेत ते परत क्वार्क्सनी बनलेले आहेत. त्याच्यावर छोटासा कण बेसिकली आपण हे म्हणतो. तर ते बाहेर पडू शकतात न्यूट्रॉनच्या आणि मग त्याला आपण हायब्रिड स्टार म्हणजे त्याच्या आत जे आहेत क्वार्क्स ते बाहेर पडतात त्याला आपण हायब्रिड स्टार किंवा क्वार्क स्टार म्हणतो. आणि ह्याचेच छोटे छोटे जर त्या क्वार्क्सचे त्याला स्ट्रेंज क्वार्क म्हणून पण असतं त्याचे जर काही कण बाहेर पडले न्यूक्लियस सारखे क्लस्टर्स त्या क्वार्क मॅटरचे तर त्याला आपण स्ट्रेंज म्हणतो. ते ज्याच्यातनं पण पास होतात तर ते त्याला जी कुठली वस्तू त्याच्या आढळेल त्याला परत स्ट्रेंज मॅटरमध्ये कन्वर्ट करू. त्याचं थोडंसं भीतीदायक पण आहे पण अजून त्याचं असं कुठलं आपल्याला सापडलेलं नाहीये. तर मोस्टली थिअरीमध्ये आहे आता. आणि मग अशी एकाने विचारलं किलोनोव्हा आणि सुपरनोव्हा मध्ये काय फरक आहे. तर किलोनोव्हाचं मध्ये स्पेशल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त लोकांमध्ये इंटरेस्ट तयार होतो कारण किलोनोव्हामध्ये जर 2 न्यूट्रॉन तारे एकामेकांशी आढळून ते फुटणार असतील आणि त्याच्यामधनं गुरुत्वीय लहरी चा निर्माण होणार असेल तर परत जेव्हा ते फुटतात तेव्हा आतमध्ये काय जे असेल ते एकदम थोडंसं बाहेर फेकल्यासारखं होऊ शकतं. त्याच्यामुळे तेव्हाच आपल्याला आतमध्ये काय याचा थोडासा कल्पना येऊ शकते. त्याच्यामुळे त्यात जसं मी क्षकिरणांबरोबर काम केलं तसं ह्याचं काम बरंचसं थोडंसं गुरुत्वीय लहरींकडे जातं कारण त्यांचा वापर करून आपण आतमध्ये काय आहे थोडंसं बोलू शकतो. एक शेवटचा प्रश्न विचारते. तू ह्या फील्डमध्ये येण्यासाठी म्हणजे कशी प्रवृत्त झालीस आणि लहानपणापासून तू कसं स्वतःला ट्रेन केलंस की मला ॲस्ट्रोफिजिक्स किंवा कॉम्पॅक्ट ऑब्जेक्ट्स या विषयामध्ये हळूहळू तुला डेव्हलप झाली असेल तर त्या जर्नीबद्दल क्विकली सांगतो. तर माझं असं खूप आधीपासून नव्हतं की मला हेच करायचं आणि थोडंसं मला सगळे विषय आवडायचे आणि मला काय माहिती की आता ह्याच्यात कुठं घ्यायचं. माझे क्लास टीचर्स वगैरे मग मी म्हणायचे मला असं वाटायचं मीच गोंधळले बहुतेक. तर मग मी जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणायचे तुला आवडतं तर घ्यायला म्हणायचं मला सगळंच ठीक वाटतं ना तसं. पण मग एक एक करत मग थोडंसं माझ्या भावाला जो इंटरेस्ट होता तसं घेतलं कधी मग थोडंसं एकत्र होऊन जायचं. पण मला स्वतःला ना त्याच्यानंतर हळूहळू मी जसं ते विषय निवडत गेले आणि हल्ली फार कॉम्पिटेटिव्ह पण झाले म्हणजे तुम्हाला जो विषय आवडतोच तो मिळतो असंही नाही. पण मला थोडंसं जे ठीक वाटायचं असं थिअरेटिकल सब्जेक्ट्स मला थोडे ठीक वाटायचे. त्याच्यामुळे फिजिक्स गणित स्टॅटिस्टिक्स इंग्रजी भाषा हे असे नंतर जास्त उरले माझे विषय. आणि मला बाकीचे विषय देखील आवडतात आणि कधी कधी असं विज्ञान हे जास्त कधी कधी रिप्रेझेंट होऊन जातं आणि बाकीचे विषय थोडे कमी जरी राहिले तरी मला ते सगळेच महत्वाचे असतात आणि आयुष्यामध्ये आपल्याला ते सगळेच गरजेचे पडतात वेगवेगळ्या. म्हणजे आता मी खगोलशास्त्रामध्ये काम करते म्हणून हे मी कॉन्ट्रीब्यूट करू शकते पण प्रत्येक विषय महत्वाचे असतात. या न्यूट्रॉन तारांचा आणि मला स्वतःला आवड तेव्हा झाली जेव्हा आम्हाला BSc मध्ये प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं होते तू माझं आवडतं या विषयावरती आणि मला नेहमीप्रमाणे वेळ लागला आता कुठला निवडायचा. पण जेव्हा मी बघायला लागले तेव्हा मला कळलं की एक विषय असा आहे की त्याच्यामध्ये सगळ्याच बाकीच्या विषयांचा थोडासा समावेश झाल्यासारखा आहे. त्याच्यामुळे ज्याला आपण एव्हरीथिंग ॲट वन्स म्हणतो त्याच्यामुळे मला ते थोडं उठून दिसलं की त्याच्यामुळे सगळंच थोडं थोडं येत होतं. म्हणून मला न्यूट्रॉन स्टार आणि पल्सार कायम असे वेगळे थोडेसे आवडले कारण त्याच्यामध्ये थोडं सगळं कव्हर होऊन जातं. आणि नंतर मग मास्टर्स डिग्रीमध्ये पण त्यांचं थोडंसं मला इलेक्टिव्हच्या थ्रू वगैरे एक्स्ट्रा करता आलं आणि आता जेव्हा मी आयुक्ताला PhD साठी आले तेव्हा पण जेव्हा मला दिसलं की ह्याच्यावरती काहीतरी काम आपण भारतातूनच करू शकतो बरं तर मग मी ह्याच्यावरती काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. पण मी थोडंसं पार्शल आहे न्यूट्रॉन स्टार आणि पल्सार कारण मला हे एकदा समजलं की मग बाकीच्या सगळ्यांचं पण समजायला मग थोडं सोपं जातं आणि त्यांचेच ते विविध प्रकार वगैरे आणि मग मला कायम पडायचं की एवढे प्रकार आहेत त्यांच्यामध्ये तर मग ते एका विषयामध्ये मग ते सगळं थोडासा टच राहतो आपला म्हणून हा विषय निवडला. आणि मी पल्सार घेतला आणि मग त्यांनी न्यूट्रॉन स्टार घेतला त्याच्यामुळे आता माझं म्हणणं आहे की आमच्या दोघांच्या थेसिसमध्ये मला सगळंच